सध्या विदर्भातल्या नागपूरमध्ये उष्णता एवढी जास्त आहे की सकाळी 11 नंतर घराबाहेर पडणंही मुश्किल होत आहे। त्यामुळे सध्या ट्रॅफिक सिग्नलवर महापालिकेनं वाहन चालकांसाठी हिरवी नेट वापरून शेड्स उभ्या केल्या आहेत। शहरातील 34 ट्रॅफिक सिग्नल्सवरती अशा शेड्स उभ्या करण्यात आल्या। सध्या विदर्भात सुरू असलेली कडक उष्णतेची लाट आणि उन्हापासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिकेने शहरातील 34 चौकामध्ये अशा प्रकारे ग्रीन नेट लावलेले आहे। आपण बघू शकतो की टेलिफोन एक्सचेंज चौकातलं हे दृश्य आहे की चौकातनं जे नागरिक ट्रॅफिक सिग्नलवर उभे राहतात त्यांना उन्हापासून त्रास होऊ नये अशा प्रकारे इथे त्यांच्या बचावासाठी ग्रीन नेट लावण्यात आलेले आहे। आणि या व्यतिरिक्त जर आपण का बघितलं तर दुपारच्या वेळेला हे सगळे जे सिग्नल असतात प्रमुख ते देखील बंद ठेवले जातात, कारण की नागपूरचा पारा हा सध्या 45 अंश सेल्सिअसच्या वर गेलेला आहे। सध्या नागपूरमध्ये आज थोडं ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे पारा थोडा काही अंशी खाली जाण्याची शक्यता आहे। मात्र जो उन्हाच्या झळा आहे किंवा वातावरणामध्ये उष्णतेची जी लाट आहे ती कायमच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। टेलिफोन एक्सचेंज चौकातलं बघा की सिग्नल जेव्हा बंद असतो ट्रॅफिक सिग्नल तेव्हा अशा प्रकारचे नागरिक सिग्नलच्या पुढे थांबतात, तेव्हा त्यांना उन्हापासून बचाव व्हावा त्यांचा, त्यासाठी अशा प्रकारचे ग्रीन नेट इथे लावण्यात आलेले आहे। आणि शहरात जवळपास 34 ठिकाणी अशा प्रकारे वेगवेगळ्या चौकामध्ये या ग्रीन नेट लावण्यात आलेले आहे। आणि या व्यतिरिक्त दिवसभर शहरातली जे उद्यान आहे ते देखील खुली करण्यात आलेली आहे। त्यामुळे उन्हापासून उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिकेने देखील आपल्या स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना केल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।